साहेब लवकर या. माझ्या होणाऱ्या बायकोला एका मुलानं चाकू मारलाय. 17 जुलैच्या रात्री नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनला आलेला हा फोन. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा एक 20 वर्षांची तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या गळ्यात चाकू खुपसलेला होता. त्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यानं सांगितलं की एक मुलगा तिला भेटायला आला होता. त्यावेळी मी तिच्याशी फोनवर बोलत होतो, पण त्यानं अचानक तिच्यावर चाकूने वार केला आणि वैशूला आज संपवलं असं मला कॉलवर सांगितलं. पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून आरोपी मुलाचा शोध घेतला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर सकाळी मुलीच्या मृतदेहापासून 2 किलोमीटर अंतरावर आरोपी मुलगा सापडला, पण झाडाला लटकलेल्या अवस्थेत. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे मृत मुलगा आणि मुलगी दोघंही नाशिकचे नव्हते आणि ज्या मुलासोबत मृत मुलीचं लग्न ठरलं होतं त्याच्याशी तिची ओळख फक्त 10 दिवसांआधीच झाली होती. पण ज्याच्यावर तरुणीच्या हत्येचा आरोप होता त्याने सुद्धा स्वतःला संपवल्यामुळं या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय. हे प्रकरण नेमकं आहे काय? मृत मुलगा आणि मुलगी कुठले होते? त्यांचा एकमेकांशी काय संबंध होता? या सगळ्यात नाशिकमध्ये राहणाऱ्या मुलाचा रोल काय? सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. अमरावती शहरात राहणारी वैष्णवी आवारे आणि यवतमाळच्या उमरखेडचा साहिल लाव्हारे. काही वर्षांपूर्वी इव्हेंट मॅनेजमेंटच्या एका प्रोजेक्ट दरम्यान या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी बरीच कामं सोबतच केली. त्यांच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पार वेडे झाले होते. त्यांना लग्न करायचं होतं, पण लग्न होईपर्यंत त्यांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांतच त्यांनी अमरावती शहरात एक रूम भाड्यानं घेतली आणि तिथे एकमेकांसोबत ते राहायला लागले. वैष्णवीच्या आई वडिलांचा तिच्या लहानपणीच मृत्यू झाल्यानं तिच्या आजी आजोबांनीच तिला मोठं केलं होतं. पण साहिल सोबत राहताना ती खुश असायची. पुढे दोघांनी मिळून पैसे गुंतवून साहिलच्या मूळ गावी म्हणजेच उमरखेडला पाटीलवाडा नावाचं हॉटेल सुरू केलं होतं. या हॉटेलचं सगळं काम साहिलच बघायचा. पण काहीच दिवसांमध्ये हॉटेल तोट्यात गेलं आणि आता बातमी आली ती त्या दोघांच्याही मृत्यूची. पण हे असं का घडलं? विदर्भातले साहिल आणि वैष्णवी नाशिकपर्यंत कसे पोहोचले आणि त्यांचे मृत्यू नेमके कसे झाले यामागे एक स्टोरी असल्याचं सांगितलं जात आहे. माध्यमांमध्ये आलेल्या आणि स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलमध्ये झालेल्या लॉस नंतर वैष्णवी आणि साहिलमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. दोघांची भांडणं वाढत गेली. दोघंही आपापल्या कामात व्यस्त राहू लागले. पण त्यांच्यातले वाद दिवसेंदिवस वाढत जात होते. अशातच जुलैच्या सुरुवातीला त्यांच्यातलं भांडण विकोपाला गेलं आणि वैष्णवीनं अमरावती सोडून थेट नाशिक गाठलं. इथं आल्यावर ती दीपाली सोनवणे ह्या आपल्या इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या मैत्रिणीला भेटली. दीपालीची बहीण ज्योती बैरागी इंदिरानगर भागातल्या वनसंपदा सोसायटीमध्ये राहते. मग तिनं वैष्णवीची ज्योतीसोबत ओळख करून दिली आणि तिच्याच घरी राहण्याची व्यवस्था केली. साहिल या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून होता. तो नेहमी कॉल करून वैष्णवीला परत बोलवायचा, पण ती त्याला कायम नकार द्यायची. अशातच एक दिवस दीपालीनं वैष्णवीची ओळख तिचा भाऊ गोपाळ बैरागी याच्याशी करून दिली. तिनं गोपाळला सांगितलं की वैष्णवीला आई वडील नाही, गावी तिचे आजी आजोबा राहतात. ती चांगली मुलगी असून ती तुझ्यासोबत चांगला संसार करू शकते. दीपालीचं म्हणणं गोपाळला पटलं. त्यानं वैष्णवीसोबत लग्न करण्यासाठी होकार दिला. वैष्णवीनं सुद्धा तिच्या आजी आजोबांना याबद्दल कल्पना दिली. दोघं लवकरच लग्न करणार होते. पण वैष्णवीनं आधी साहिलसोबत असलेल्या संबंधांबद्दल गोपाळला सगळं काही स्पष्टपणे सांगितलं. तिच्या या खरेपणामुळं वैष्णवी गोपाळला जास्तच आवडायला लागली. या सगळ्याबद्दल आपल्याला काहीही हरकत नसल्याचं त्यानं वैष्णवीला सांगितलं. पण वैष्णवी दुसऱ्या कुणा मुलासोबत लग्न करणार ही गोष्ट साहिलला कळायला वेळ लागला नाही. तो पुन्हा तिला फोन करून आपल्याशीच लग्न करण्याचा हट्ट धरायला लागला. वैष्णवीनं ही गोष्ट गोपाळला सांगितली. वैष्णवी तिच्या आयुष्यातली कुठलीच गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवत नाही याबद्दल गोपाळला खूप छान वाटायचं. काही दिवस गेल्यावर साहिल विसरून जाईल हा विचार करून दोघंही लग्नाची तयारी करू लागले. पण अशातच 17 जुलैच्या रात्री 9 वाजता साहिलनं गोपाळला कॉल केला आणि वैष्णवीला समजावून सांगून माझ्याकडे पाठवून दे असं तो म्हणायला लागला. तेव्हा गोपाळने तू वैष्णवीला त्रास देऊ नकोस, तिच्या आयुष्यातून निघून जा असं त्याला समजावून सांगितलं. पण साहिल काही केला ऐकत नव्हता. थोड्याच वेळानं वैष्णवीनं गोपाळला फोन केला आणि साहिल नाशिकमध्ये आलाय असं तिने त्याला सांगितलं. साहिलनं वैष्णवीला तुझे पैसे तुला परत करायचे असं सांगून भेटायला बोलावलं. रात्री 10:30च्या सुमारास वैष्णवी साहिलला भेटायला इंदिरानगरच्या गार्डनजवळ गेली. पण तिथं जाताना तिनं आधीच गोपाळला कॉल करून
फोन हातातच ठेवला होता. साहिल वैष्णवीला बघितल्यावर तू माझ्यासोबत चल, आपण लग्न करू असं म्हणायला लागला. पण तिनं स्पष्टपणे नकार दिला. ती नाही म्हणत असतानाही त्यानं बऱ्याच वेळा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मग याच गोष्टीवरून दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. गोपाळ ते सगळं कॉलवर ऐकत होता. हे भांडण इतकं वाढलं की बोलता बोलता साहिलनं जवळचा चाकू काढला आणि थेट वैष्णवीच्या गळ्यात खुपसून बाहेर काढला. एका सेकंदातच वैष्णवीचा आवाज बंद झाला. तिच्या हातून मोबाईल खाली पडला. तिच्या गळ्यावर झालेली जखम एवढी खोल होती की त्यातून काहीच वेळात प्रचंड रक्तस्राव झाला, ज्यामुळं काहीच वेळात वैष्णवी बेशुद्ध होऊन खाली कोसळली. साहिलनं हातातला चाकू जमिनीवर फेकून दिला. तेव्हा त्याला वैष्णवीचा फोन सुरू असल्याचं दिसलं. त्यावर गोपाळचा कॉल सुरू होता. यामुळे साहिलला जास्तच राग आला. त्याने तो फोन उचलला आणि वैशूला आज संपवलं असं त्याने गोपाळला सांगून तो कॉल कट केला. यानंतर थोड्याच वेळात गोपाळ घटनास्थळावर दाखल झाला. त्यानं पोलिसांना बोलावून सगळा घटनाक्रम सांगितला. सोबत आलेल्या मेडिकल टीमनं वैष्णवीला तपासून बघितलं, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. घटनास्थळावर सापडलेला रक्तानं भरलेला चाकू आणि बाकीचे पुरावे गोळा करून पोलिसांनी वैष्णवीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. गोपाळनं इंदिरानगर पोलिसात साहिलच्या विरोधात तक्रार दाखल केली. ज्यानंतर साहिलचा शोध सुरू झाला. पोलिसांनी रात्रभर शोध घेतल्यानंतर पहाटेच्या अंधारातच साहिल इंदिरानगरच्या जॉगिंग ट्रॅक जवळच्या लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. वैष्णवीला मारून 2 किलोमीटर अंतरावर जाऊन साहिलनं स्वतःला संपवलं होतं. आरोपीचाच मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडल्यानं पोलिसांनाही धक्काच बसला. 18 तारखेला सकाळीच ही माहिती शहरभर पसरली. नाशिक बाहेरच्या असलेल्या मुलामुलीचा मृतदेह सापडल्यानं इंदिरानगर भाग हादरून गेला. पोलिसांनी वैष्णवी आणि साहिल यांच्या कुटुंबियांना घटनेची कल्पना देऊन बोलावून घेतलं. साहिल आणि वैष्णवी यांच्या संपर्कात असलेल्या बऱ्याच जणांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती होती, पण 17 तारखेच्या रात्री घडलेला प्रकार ऐकून कोणालाच विश्वास बसत नव्हता. ज्या मुलीवर साहिलचं प्रचंड प्रेम होतं, जिच्यासोबत त्यानं एका व्यवसायाची सुरुवात केली होती, पण थोड्याशा मतभेदानं त्यांच्यातलं नातं फिसकटलं आणि त्याचा शेवट थेट दोघांच्याही मृत्यूनं झाला. पण वैष्णवीचं अचानक अमरावती सोडणं, दीपालीसोबतच्या इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीनं वैष्णवीचं अमरावतीहून थेट नाशिकला येणं आणि तिथं तिच्या सांगण्यावरून 10 दिवसांआधीच ओळख झालेल्या गोपाळसोबत लग्न करायला तयार होणं, या सगळ्या गोष्टी संशयास्पद वाटत असल्यानं यामागे आणखी काही कारण आहे का? वैष्णवीची हत्या खरंच साहिलने केली की आणखी कोणी? साहिलच्या मृत्यूला सुद्धा नक्की जबाबदार कोण? या सगळ्याचा तपास इंदिरानगर पोलिसांकडून केला जातोय. गोपाळ जिच्यासोबत लग्न करणार होता त्याच वैष्णवीच्या मृत्यूची माहिती त्याला पोलिसांना द्यावी लागली, ती सुद्धा भेटीच्या फक्त 10 दिवसांनंतर. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.